पण येत असताना मला एका टोपल्यात घास आण म्हणला आणि एका टोपल्यात म्हणला आपल्या कुट्टा मशीनवर कडव्याचा कुट्टा करून आण. तो म्हणला अहो तुमच्या घरी वारकरी आलेत, वारकरी जेवायचे. तो म्हणला सांगितलेलं काम कर. तो म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही. त्याने एका मस्त टोपल्यामध्ये कडव्याचा कुट्टा आणला, एका टोपल्यामध्ये ते घास वगैरे आणला, घरात आणून ठेवला. काय स्वयंपाक केलता महाराज. तुम्ही म्हणता तू बघायला होता का? नव्हतो बघायला, फक्त ऐकून ऐकूनच तुम्हाला सांगतो. असा स्वयंपाक होता महाराज. बस 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 त्या स्वयंपाकाला असं सांगितल्याबरोबर तुम्हाला कसं तुमचे चेहरे प्रफुल्लित झाले नुसते. असा खमखमीत स्वयंपाक होता. मालक म्हटले उरकलं का स्वयंपाकाचं? मालकाने म्हटलं आतून हो. एक काम कर म्हणले, ताटं बाहेर. बाईने ताटं लावली. मध्ये गेला म्हणलं फक्त बाहेर एक ताट आणायचं आणि ते आलेले 2 टोपलेत ना, ती 2 टोपली घेऊन बाहेर यायचं. रांगोळ्या वगैरे काढलेल्या, पाट टाकलेले, चटया वगैरे टाकलेल्या, असे बसले जेवायला. आणि 3 जण जेवायला बसल्याच्या नंतर पहिलं ताट आलं. मालकाने स्वतःच्या पुढे ठेवलं असं. आता नियम असा पाहुण्याच्या पुढे ताट पहिलं ठेवली, पण मालकाने काय केलं, स्वतःच्या पुढे ताट असं ठेवलं. ते दोघं ताटाकडे बघायला लागले. म्हटले वा काय बेत आहे आज, म्हणले मनमुक्त आणायचं. आणि नंतर मग तो गडी आला ते 2 ताटं घेऊन. एका ताटामध्ये अगदी मस्तपैकी बारीक चिरलेला तो घास होता, बारीक बारीक तुकडे केलेला घास होता. आणि एका ताटामध्ये अगदी कुट्टा केलेली, ती मशीनमध्ये कुट्टा केलेली वैरण होती. आणले 2 ताटं. गडी म्हणला कुठं ठेवू? म्हणला एक ह्याच्या पुढं ठेव आणि एक म्हणला ह्याच्या पुढं ठेव. पांढरेच पडले. नुसतंच बघायला लागले. म्हणले मालक हे कसं काय? म्हणले तुम्ही गेले त्यावेळेस तुम्ही ह्याला काय म्हणले, हे बैल आहेत. तुम्ही गेले त्यावेळेस तुम्ही ह्याला काय म्हणले, हे गाढव आहेत. म्हणले गाढवाचं खाणं काय असतं? म्हणले घास. बैलाचं खाणं काय म्हणले? वैरण. आता एवढं खाऊन घ्या म्हणले, नाही तर चोपदाराच्या दांडीत तुम्हाला हायचं असतो म्हणले. पुन्हा त्यांनी कधी काय अशी खोडी केली नाही. दृष्टांत माझा संपला सज्जनो. मला तुम्हाला एकच सांगायचं, परिचय चांगला देत जावा, ओळख चांगली देत जावी. अरे आपण जर चांगली ओळख दिली सज्जन हो, तर आपली लोक काय करणार? चांगली ओळख देणार. आणि आपण जर वाईट ओळख दिली तर तो जरी नाही म्हटला तर दुसरा आपली वाईट ओळख दिल्याशिवाय राहणार नाही. अरे ओळख जर चांगली दिली, परिचय जर चांगला दिला तर किती कल्याण होतं. तुम्हाला एक पुराणाचा दृष्टांत सांगतो. आपण सर्वजण रामायण ऐकता सज्जनो. या ठिकाणी रामायण चालू आहे. पवित्र असा हा रामायण ग्रंथ माझे नाथ बाबा अगदी सुंदर वाणीतून सांगतात. इथं सर्व रामायणाचार्य मंडळी बरीच आहे. मी जास्त ओहो करून सांगण्यापेक्षा अगदी तुम्हाला ओघवतो, तुम्हाला सांगून जाईल मी. ज्या वेळेस भगवान परमात्मा रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी जंगलामध्ये आई सीतेचा शोध घेत फिरतात ना, फिरत असताना सज्जन हो, योग असा आहे इथून या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर शबरी आईचा उद्धार केला त्यांनी. आणि शबरी आईचा उद्धार केल्याच्या नंतर शबरी आईने सांगितलं तुम्ही एक काम करा, आता सरळ किष्किंधेकडे जा. तिथं राजा सुग्रीव आहे, तो तुम्हाला भेटेल आणि तो 100% तुमची मदत करेल. राजा सुग्रीव म्हणजे काही माणूस नव्हता. राजा सुग्रीव म्हणजे वानर होतं, वानर. माकड होतं, माकड. जातीत कोण होतं ते? माकड. मला एक प्रश्न नेहमीच आठवायचा की रामाने त्या काळातल्या माणसाबरोबर एकजूट करून माणसाचं सहकार्य का घेतलं नाही? त्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं बाबा, बरं का. कारण त्या काळातही माणसं बदमाश होते जसे आताच्या काळात आहेत तशी. अजूनही माणसं माणसाला चांगलं सहकार्य करत नाहीत. म्हणून त्या काळामध्ये ते देवाला कळलं. म्हणून देवाने राजा रावणाबरोबर युद्ध खेळत असताना एकही माणसाचं सहकार्य घेतलेलं रामायणामध्ये तुम्हाला उल्लेख सापडेल. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात. त्या काळात का माणसं नव्हते का? श्रीलंकेपर्यंत माणसं होते, पण त्या काळामध्ये पक्षाने सहकार्य केलं, अस्वलाने सहकार्य केलं, माकडाने सहकार्य केलं, त्यांचं सहकार्य घेतलं, पण एकही माणसाचं सहकार्य नाही, बरं का. कारण देवाला माहित होतं हे जर आपण बरोबर घेतले हे काहीतरी आपलं कुठंतरी वास मोजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांचं सहकार्य घेतलंच नाही. सर्व माकडं ही सर्व अस्वल मंडळी देवाच्या बरोबर होती. जा म्हटली, वानराचा राजा सुग्रीव आहे. शबरी मातेचं ऐकलं, भगवान परमात्मा राम निघाले. बघा देवाचं वर्णन आहे सज्जन हो. भगवान परमात्म्याच्या अंगावर वलकल वस्त्र आहे.